हॅलो एव्हरीवन. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा स्टिच करताना माझ्याकडून काय चूक झाली आणि ती मी कशी सुधारली हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरला एका साईडला हातामध्ये ओढल्यासारखा वाटत होता. मग मी बराच विचार केला की एका साईडला का ओढला जातोय, काय चूक झाली असेल. त्यावेळी माझ्या लक्षात आले की आपण जे हे टक्स मारले ते दोन्ही टक्स सेम नाही आहेत. तर एक छोटा मोठा आहे. तुम्ही जर अगदी जवळून बघितलं तरी तुमच्या फरक लक्षात येणार नाही. एवढा छोटासा फरक झालेला आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत आहे. तर त्यासाठी मी हा जो मोठा टक्स झालेला होता तो उसवलेला आहे आणि त्याऐवजी आपण आता छोटा टक्स मारायचा आहे आणि नंतर पुन्हा आपण बाही जोडून घ्यायची आहे. तुम्ही हा टक्स उसवण्यापेक्षा साईडला काखेत सैल केलं असतं तरी चाललं असतं, पण मला ते योग्य वाटत नव्हतं. जी चूक झाली ती सुधारणं योग्य वाटलं, त्यामुळे मी अशा पद्धतीने टक्स छोटा केलेला आहे. तर आपल्याकडून घाई गडबडीत किंवा अगदी नकळतपणे झालेली छोटीशी चूकसुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. त्यामुळे ब्लाऊज शिवताना अगदी छोट्या-छोट्या गोष्टीचं मेजरमेंट घेणंसुद्धा गरजेचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.